स्पीड न्यूज भारत में आप सभी दर्शकों को स्वागत है। आपको बता दें कि आज की ब्रेकिंग दीपक एजेंसी भांडुप के माध्यम से घरेलू नौकरानी के रूप में काम करने वाली 21 वर्षीय महिला के साथ हस्ता बिल्डिंग कोरेस नक्षत्र टावर वर्तक नगर थाने के निवासी अनिल गर्गे ने कथित तौर पर छेड़छाड़ की। शिकायत के अनुसार आरोपी ने पीड़ितों से बार बार उसके गुप्तांगों पर तेल लगाने और मालिश करने को कहा गया। उसकी इच्छा के विरुद्ध उसे ऐसा करने के लिए मजबूर किया गया। आरोपी के खिलाफ आईपीसी की संबंधित धाराओं के तहत एफआईआर दर्ज कर ली गई है। एफआईआर की प्रति उपलब्ध है, आप देख सकते हो। देखते रहिए स्पीड न्यूज भारत। एजन्सीकडून गेलेले त्यांनी मला वरचं काम बोलले की वरचं मला काम करायचं आहे। ह्या हिशोबाने मी काम केलं। थोड्या दिवसांनी त्यांनी मला मालिश करायला स्टार्ट केलं, मी ते पण केले। त्यांनी मला 18 तारखेला डायरेक्ट बोलले की माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावून त्यांनी पाणी काढ म्हणून। तर मी त्यांच्या मिसेसला बोलले की ते मला असं बोलले म्हणून, तर त्यांनी काहीच हे केलं नाही। त्यानंतर रात्रीने मला बोलले की मम्मी एक्सपायर ते मला बोलले की तुम्ही आहे ना, मी माझ्यासोबत थांबा म्हणून असं बोलले ते। आणि मग त्या निघून गेले। त्यांच्या ह्याच्यावर मला त्यांनी ठेवून गेले। 24 तारखेला त्यांनी मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या घरी कामाला आले, ते मला डायरेक्ट बोलले की आज माझं पाणी काढ म्हणून प्रायव्हेट पार्टचं। तर मी नाही केलं। तर आमच्या इथे एक बाई आलेली भांडी घासायला, तिच्या बेडरूम लॉक केलं। मला बोलते की तू काय करू नको, ओरडू वगैरे नको। मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या बेडरूममध्ये मी धावत गेले, तिथेही त्याने मला लॉक केलं, बंद केलं। ती दीदी गेल्याच्या नंतर मी बाहेर गेले, तर दरवाजातून त्याने मला ओढत आणलं बाहेर। ओढून आणून दरवाजा लॉक करून स्पीकरला गाणी वगैरे लावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। मी जोरजोराने बोलते की मला बाहेर जायचं आहे, बाहेर जायचं आहे, मला जायचं आहे। एजन्सीला मी बोलतेय तरी त्यांनी मला काहीच हे केलं नाही। मी त्यांना जोरात बोलते की मला बाहेर जायचं आहे, मला तुमच्यासोबत नाही राहायचं, तरी पण त्यांनी मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। नंतर मग मी बाथरूममध्ये गेले की जेणेकरून बाथरूममधून मला आवाज जाईल। बाथरूममध्ये गेले, बाथरूममधून त्यांनी मला बाहेर ओढत आणलं। बाथरूम लॉक नाही करायचा, त्यांनी बाहेर आणून हे केलं। जबरदस्तीच करण्याचा माझ्यासोबत प्रयत्न केलं। काही तक्रार वगैरे नोंदवले का त्यांच्या विरोधात? हो, पोलीस स्टेशनला हे केलंय, म्हणून नोंद केलंय मी। मला न्याय मिळालाच पाहिजे। हे कृत्य करणाऱ्यांचं नाव वगैरे काही पत्ता वगैरे माहिती आहे का? हा, डॉक्टर अनिल गर कोरक नक्षत्रमध्ये राहतात। हस्ता बिल्डिंग 404 मध्ये 403 मध्ये हे राहतात। त्यांची पत्नी प्रीती गर, तिला सगळं माहिती असून तिने काहीच हे केलं नाही, पुढचा पाऊल काहीच तिने उचललं नाही। तोपर्यंत त्या हिशोबाने मी पोलीस स्टेशनला मला यावं लागलं। अजून काही महिला आहेत, ताई काय सांगाल असं जो आहे प्रकार? आमच्यासोबत पण अनिल गर्गनी तसंच केलंय। मी अर्बन कंपनीची प्रोफेशनल आहे। माझ्यासोबत पण त्यांनी तसंच केलंय। मला रूम मध्ये ते माझे चप्पल सुद्धा घेऊन बेडरूम मध्ये घेऊन गेलेले आणि प्रत्येक रूम त्यांनी लॉक केलेला, पडदा लावलेला। ती पोरगी झोपलेली होती, ही पोरगी 24 तासाचं काम करते तिथं, ती झोपलेली। तेव्हा त्यांनी मला बुक केलेला आणि ते एक दिवसाच्या आधी मला कम्प्लिमेंट देत होते। तुम पटाखा लग रही हो, तुम बहुत खूबसूरत हो, तुम्हारे पति ने तुमको ऐसे क्यों छोड़ दिया, असं ते मला बोलत होते। आणि ते म्हणजे माझ्यासोबत पण जबरदस्ती करायचा त्यांनी प्रयत्न केला। तुम्ही काही तक्रार वगैरे नोंदवली? हो, आम्ही केलो। काही अजून काही आहेत का? मी साक्षीदार आहे। तेव्हा मी तिथंच होती, तेव्हा त्यांनी हिला बुक केलं। आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी हे प्रकरण हिच्यासोबत घडलं ना, मी खालीच होती। मग ती रडत आली व तेव्हा आम्ही सर्वांनी एकजुटे हो। काय काम करायचे ताई तुम्ही तिकडे? आम्ही अर्बन कंपनीमध्ये घरकाम करायचं, हेल्पचं ते काम करायचं। नमस्कार, मी निरिमा बोलते। मला पण तेच सांगितलं होतं, मी अलिबागवरून आले होते कामाला। मला पण तिने तेच सांगितलं होतं सरांनी का बोलता असं वरवरचं काम आहे। आणि मी तिथे गेल्यानंतर आहे ना, रात दिवस नुसती मालिश करायला लावत होती। आणि नंतर त्यांच्यासोबत आहे ना बेंगलोरला घेऊन गेले आणि बेंगलोरला घेऊन गेल्यानंतर आहे ना त्यांची बायको गार्डनमध्ये गेले होते आणि ते आहे ना डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन चढले। मी त्यांच्या बायकोला सांगायचा प्रयत्न केला, तर ती मला म्हणते काय तू बोलते त्याच्या अंगावर चढले असेल, म्हणून मी कायच बोलले नाही। मी घाबरून रडायलाच लागले। तर तिने मला रात्रीचं 2 वाजता आहे ना सर बाहेर काढलं आणि माझ्या अंगावर लात मारली आणि मला बोलायला लागली तुला जेवायला पण देणार नाही। मला 2 दिवस जेवायला पण दिलं नाही तिने। याच्या प्रकरणामध्ये काही तुम्ही तक्रार वगैरे नोंदवली होती का ताई? कोणत्या पोलीस स्थानकामध्ये? नाही, तेव्हा मी कुठे नोंदवली नव्हती, पण आज मी सर नोंदवले पोलीस स्टेशनमध्ये ठाण्याला। ताई, तुम्ही त्या एजन्सीमध्ये जे काम करतायत त्या एजन्सीवाल्यांना काही तुम्ही ह्याच्याबद्दल जे काही ते माहिती वगैरे दिली होती का? हो, एजन्सीला मी आदल्या दिवशी मी फोन केला एजन्सीला बोलले की असं एजन्सी मला बोलली निघ। त्याच रात्री माझ्यासोबत हे झालं, त्याच्यावर मी स्वतःहून निघाले। त्या एजन्सीने काही कारवाई वगैरे केली का? त्या म्हणजे आता जर ती एजन्सी आहे, ती एजन्सीने काही
त्यांना जी आहे ती काही हे केलं का, तक्रार त्यांच्या विरोधात काही तक्रार नाही. दुसऱ्या दिवशी एजन्सीला मी रेकॉर्ड पाठवता, एजन्सीने मला फोन केला आणि मला बोलते बघ तुला आम्ही काढायला सांगितलं, आम्ही तुला काढलं, तुझा पेमेंट होता, आम्ही तुझा पेमेंट दिला, त्याच्यानंतर तुझा आणि आमचं कॉन्टॅक्ट संपलं, जे बोलायचं होतं ते त्यानं मी बोलून झाले, आता तुला कंप्लेंट करायची, तू बिंदास कंप्लेंट कर. आणि कंप्लेंट करून मी एजन्सीला दुपारी 2-2:30च्या आसपास एजन्सीला मी फोन केला, 3-3:30च्या. एजन्सीने माझा फोनही रिसिव्ह नाही केला आणि अजूनपर्यंत एजन्सीचा मला फोन नाही आलाय. जेव्हा मी कंप्लेंट केली त्याच्यानंतर मला सरांनी सांगितलं की एजन्सीला कॉल कर. एजन्सीला मी फोन केला, एजन्सी मला आलीच नाहीये, अजूनपर्यंत एजन्सीने मला फोन केला नाही. ताई, तुम्हाला असं वाटतंय का पत्नी सहकार्य करते डॉक्टर? हो सर, त्यांना पण शिक्षा दिलं पाहिजे, कारण की ती पण एक स्त्री आहे, माहिती असल्यावर पण ती असं करते, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. काही महिला आयोगाची वगैरे भेट घेणार आहात का तुम्ही? हो, आम्हाला गरज. महिला आयोगाकडे काही न्याय मागणार आहात का? हो, मागणार. आपल्याशी समाजसेवक संगम डोंगरे जोडले गेलेले आहेत. संगम सर, असा जो प्रकार आहे ठाण्यामध्ये जो आहे घडलेला आहे, काय कसं बघता? मी तर म्हणतो तो अनिल गर्ग ना, अनिल गर्ग आहे ना, त्या भडव्याला इतर चापटवलं पाहिजे. अरे लहान ही मुलगी त्याच्या मुलीच्या वयाची आहे, अश्लील चाळे करायला लावतो. हे प्रत्येक हे गरीब आहे बिचारे, या बिचाऱ्या गरीबांना ते कामाला बोलवतात, काम करून घेतात. अहो वेळ जेवायला पण देत नाही. या मुलीला शिळं अन्न खाऊ घालतात, या पोरीला शिळं अन्न खाऊन गेलेला त्रासही झालाय. आणि अशा प्रकारे महिला, जेव्हा मला त्रास झाला तेव्हा मी स्वतः दवाखान्यात गेले. मी त्यांना बोलले की मी दवाखान्यात जाते. लक्ष्मण पूजनच्या अगोदर 3-4 दिवस मी दवाखान्यात गेले. मला एमसीचा प्रॉब्लेम होता, माझ्या एमसीच्या गोळ्या त्याने काढून ठेवलं. का की तुला एमसी आली तर आमची पूजा राहील, ह्या हिशोबाने त्याने मला गोळ्या दिलं नाही. मी दुसऱ्या मॅडमना फोन केला की मॅम असं झालंय, मला गोळ्या तुम्ही पाठवून द्या, क्योंकि मला त्रास होत होता, ह्याने मी हे केलं. तरी त्यांनी काहीच केलं नाही. नंतर मग मला एमसी आली, मी सोनोग्राफी केलं, तर सोनोग्राफी मध्ये मला थोडा प्रॉब्लेम आहे, ह्याचा खर्च त्यांनी द्यावा मला, कारण की त्यांनी माझ्या असं वागलेत. सर काय सांगा, कसं बघताय प्रकरणाकडे? अत्यंत निर्दयनीय आणि क्रूर. बघा, ही मुलगी आहे त्याच्या मुलीसारखी आहे आणि मुलीसारख्या मुलीवरती तो बलजबरी करतो. आणि विषय म्हणजे आम्ही ती रेकॉर्डिंग ऐकलेली आहे. त्या मुलीला घरामध्ये बंद करून ठेवून, म्हणजे अपहरणचा पण पोलिसांनी 140चा गुन्हा दाखल केला पाहिजे. याच्यामध्ये त्या संदर्भात गुन्हा नोंद नाही आहे. बघा, आता आम्ही जे माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये अपहरणचा गुन्हा पण दाखल केला पाहिजे. आणि सदरची महिला जी आहे, ती महिला जी आहे त्या डॉक्टर गीडची पत्नी जी आहे ती त्या डॉक्टरला सपोर्ट करते. म्हणजे गुन्हेगार आहेत, गुन्हेगारला सपोर्ट करणं तेही गुन्हेगार आहे. तर माझा माननीय पोलीस आयुक्त जे आहेत यांना नम्र विनंती आहे की या माता भगिनींची अशी छेडखानी करेल, अशी कृत्य करेल आणि 70 वय असलं म्हणतो काही करेल का? कायदा सर्वांसारखा. मी तर म्हणतो मला आज छत्रपती शासन पाहिजे होतं. चौरंग केलं, चौरंग. कारण 2-4 लोकांनी चौरंग केल्याशिवाय ना हे जे भडवे आहेत ना सुधारणार नाही. आणि अशा प्रकारे ह्या गरीब ज्या महिला ज्या आहेत बिचारी मोलमजुरी हातावरती काम करतात, यांच्याशी असे घाणेरडं कृत्य करेल ना तर यांना साल्यात चौपत दिलं पाहिजे. मी माननीय जे इतर सिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललो की साहेब तुम्ही अटक करा, तर साहेब म्हणता की आमचा तपासाचा भाग आहे. अरे मग काय तपासा भाग? म्हणजे हे जे पीडित बिचारे वंचित आहे ते न्यायासाठी प्रतिष्ठित आहे आणि तो मात्र निवांत घरात आराम करतोय. काय कायदा आहे? त्या म्हाताऱ्याला शिक्षा दिली पाहिजे. आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय हवाय, फक्त न्याय. आम्हाला काहीच नको. आम्ही आमच्या पोटासाठी काम करतो. तो स्वतःच एक मनोरुग्ण आहे. मॅडम, तुम्ही FIR दाखल केलेली आहात या ठिकाणी. आरोपीला काही अटक वगैरे करण्यात आली? काहीच करू दिलं नाही. ह्या पोलिसांनी काहीच करू दिलं नाही. 11 वाजल्यापासून आम्ही तो कधीच केला, थांबला नाही. तो कधीच केला. आम्ही 11 वाजेपर्यंत सकाळी 11ला आलो आणि मला पोलीस संशय नाहीये, पण पोलिसांनी जे 11 वाजताची घटना घडलेली आहे आजपर्यंत 6 वाजले, पण 6 वाजेपर्यंत ती जी FIR दाखल करण्यासाठी उशीर केला. आणि काही जी कलम जी आहेत ती लावायला पाहिजे होते. म्हणजे या महिलांना जबरदस्ती कोंडून म्हणजे आपण गुन्हा पण दाखवला पाहिजे, गुन्हा दाखवला पाहिजे. आम्हाला माहिती आहे पोलीस सहकार्य करतील. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पोलीस आयुक्तांना काय आता आम्ही संगमजी आणि प्रमिलाताई मांगे मॅडम, आमचे भूषण सर्व या ठिकाणी सिनियर साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही त्यांना एक मुद्दा आवर्जून मांडला की आरोपी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये येतो
तुम्ही त्याला घेऊन येता. आरोपी या ठिकाणी आले होते का? आरोपी फिर्यादीशी सेटलमेंटची वार्ता करतो. याचा अर्थ काय? खरं बघायला गेलं तर त्या मुद्द्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो गुन्हा दाखल होत नाही. इथे फिर्यादी सकाळपासून बसलेत आणि आरोपी कोरस टॉवर मध्ये झोपलाय, एसी मध्ये बसलेला आहे. म्हणजे काय मागणी करणार प्रशासनाला? कायदा आहे कुठे? प्रशासन आम्ही मागणी करतोय तो सदरचा जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करा आणि ह्या माझ्या माता भगिनीला न्याय द्या. आणि हे सदर न्यायासाठी 11 वाजून उभा आहेत आणि आता वाजले 6. आरोपी येऊन जातो यांना सोडतायत. हा कुठला न्याय आहे? तर पोलिसांनी त्या आरोपीला तात्काळ अटक केलं पाहिजे. न्याय द्या, अजून काहीच नको. आम्ही आमच्या पोटासाठी काम करतो, प्लीज आम्हाला न्याय द्या. आपल्याशी स्पीड न्यूज भारत.